उद्याचं भविष्य घडवणारी मुलं आता गुन्हेगारी क्षेत्राकडे वळू लागलीत का अशी शंका उपस्थित होते। कारण पुण्याच्या राजगुरुनगर शहरामध्ये भल्या सकाळी क्लासला आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झालं। अक्षरशः शेजारी बसलेल्या मुलाने शेजारच्या मुलाचा गळा चिरला। थरारक दृश्य या ठिकाणी घडलेली आहेत। राजगुरुनगर शहरातलं हे उच्चभ्रू सोसायटीतला हा परिसर आहे आणि याच सोसायटीमध्ये एक खाजगी क्लास सुरू होता। खरं तर संस्कार क्लास होते। ज्या वयात मुलांना संस्कार केले जावेत त्याच वयात मुलं गुन्हेगारीकडे वळताना पाहायला मिळत आहेत। अक्षरशः रक्ताच्या थारोळ्यात विद्यार्थ्यांसमोर हा सगळा थरार या ठिकाणी घडला। अंगावर काटा आणणारा हा सगळा प्रकार होता। आरोपी मुलगा जो आहे तो फरार या ठिकाणाहून झालेलं पाहायला मिळते। मात्र याच दरम्यान शेजारील तरुणाने त्या मुलाला रुग्णालयात नेलं। काय सगळी परिस्थिती होती, तू काय पाहिलं? ॲक्च्युली इथं आरडाओरडा झाला। मॅडम रडत बाहेर आलेले होते, तर मुलगा त्यांच्या हातात होता। तर पाहतच मी टू व्हीलर घेऊन आलो। इथं टू व्हीलरवरती लोक होते, त्यांना म्हणलो त्याला टू व्हीलरवरती टाका। पहिलं त्यांना सुकळ्या इथलं साळुंके हॉस्पिटलला नेलं, तर ते म्हटले इथं नाही घेऊ शकत। मग तिथून ॲम्ब्युलन्स आली, त्याला गव्हर्मेंट हॉस्पिटलला नेलं। तर जाताच त्याची अवस्था खूप बिकट होती। खूप प्रमाणात त्याचं रक्त बंबाळ वाहिलेलं होतं। हा सगळा प्रकार मुलांमध्ये झाला, त्याच्यावर हल्ला की कसं? नाही, त्याचं ॲक्च्युली मी ज्यावेळेस बाहेर आलो ना, आवाज आला त्यावेळेस त्याला बाहेर आणलेलं होतं। ॲक्च्युली मला माहिती अशी मिळाली की क्लासमध्येच त्याच्यावरती कोणीतरी हल्ला केलेला। त्याचा पोटावरती पण लागलेलं होतं, गळ्याला पण लागलेलं होतं। हे सगळं पाहिल्यावर ती मुलं ज्या वयातली आहेत त्या वयातल्या मुलांमध्ये असं गँगवॉर होताना काय पाहता सगळे? खूप आजची परिस्थिती खूप अवघड आहे असं पाहता। ज्या वयामध्ये मुलांवरती चांगले संस्कार व्हायला पाहिजे, त्या आज ती मुलं दुसऱ्या ह्याच्याकडे वळतात क्षेत्राकडे, असं एक प्रकारे दिसतं या गोष्टी। नक्की ज्या वयात संस्कार होणं गरजेचं आहे त्या वयात मुलं गुन्हेगारीकडे वळतात। पुन्हा एकदा आपण ह्या घटनास्थळाची दृश्य पाहू। पोलीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत। पोलिसांकडून शोध घेतला जातोय, आरोपी कोण असेल। फॉरेन्सिक लॅबचीही या ठिकाणी टीम दाखल झालेली आहे। राजगुरुनगर पोलीस या ठिकाणी तपास करताना पाहायला मिळतात। खरं तर हा सगळा तपास होत असताना प्रश्न एक अनउत्तरित राहतो की खाजगी इमारतीमध्ये हे जे क्लास चालतात, या क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचं काय, असे सगळे प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। त्यामुळे पोलिसांचा तपास सुरू असताना या ठिकाणी या क्लासमध्ये घडलेली घटना काय होती, त्यातून पुढच्या काळामध्ये काय सत्य समोर येणार, ह्या सगळ्या बाबी पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र राजगुरुनगर शहरात वाढती गुन्हेगारी आज अल्पवयीन मुलांना त्या गुन्हेगारीकडे घेऊन जाते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळं पोलीस ह्या गुन्हेगारीचा आळा कसा बसवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।